कथेचं शीर्षक आहे पत्र. प्रिय आकाश, आज मला घराबाहेर पडून 1 वर्ष झालं. अनेक वेळा विचार केला तुम्हाला पत्र लिहावं. नंतर विचार केला नकळत माझ्याकडून तुमचं मन दुखावलं गेलं तर. आज पाऊस कोसळतोय. आपण लग्नानंतर उटीला फिरायला गेलो होतो तेव्हा असाच पाऊस कोसळत होता. तुमच्या एवढाच पाऊस पण मला आवडतो. आपण वरांड्यात उभे होतो पाऊस बघत. मी पायऱ्या उतरून पावसात आले. पावसात मनसोक्त भिजले. त्यावेळी मनात इच्छा होती तुम्ही पण यावं माझ्या मागून, दोघांनी मिळून पावसात भिजावं. तुम्ही थांबलात तिथंच, शांत चेहऱ्यावर प्रसन्न हसू घेऊन. जसंच्या तसं आठवतंय. पाऊस झेलून मी जेव्हा आत आले तेव्हा तुम्ही टावेल घेऊन आलात. माझं डोकं पुसून दिलं, गरम गरम कॉफी करून दिली. तुम्ही मला न मागता अपेक्षेपेक्षा जास्तच दिलं नेहमी. खरं तर मला लग्नानंतर महाबळेश्वरला जायचं होतं. तुम्ही उटी ठरवली. मलाही आनंदच झाला. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त होतं ते. हेही माझ्या छोट्याशा अपेक्षेची सल काळजात कुठेतरी राहून गेली. तुमचं माझ्याशी हळुवारपणे वागणं, आपल्या नाजूक मौल्यवान वस्तूला जपावं तसं वाटायचं. तुमच्या मनाचा मोठेपणा, प्रेमळपणा, मोठे होऊन काळजी घेणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं तुमच्याविषयीचा आदर वाढतच होता. पण कुठंतरी लहान मोठेपणाचं अंतर मनात वाढत होतं. तुम्हाला आठवतं, आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तुम्ही एक छोटीशी पार्टी ठेवली होती. तुमच्या ऑफिसमधल्या लोकांना बोलावलं होतं. सगळी तयारी तुम्हीच केली, घरातल्या सजावटीपासून मेनू ठरवण्यापर्यंत. मी पण मदत केली होती तुमची, मात्र सर्व काही तुम्ही ठरवल्यानुसार. माझ्यासाठी घागरा चोली आणि तुमच्यासाठी शेरवानी आणली. तुमची पसंत अप्रतिम, खूप सुंदर होती. दोन्ही ड्रेस मला माहीतही नव्हते. मी मोती रंगाची साडी काढून ठेवली होती पार्टीत घालण्यासाठी. मला ती खूप आवडायची. तुम्ही नवीन ड्रेस आणून समोर धरून म्हणालात, हा ड्रेस तुझ्यासाठी खूप सुंदर दिसेल तुझ्यावर, चल पटकन घालून ये. मग मी ती साडी कपाटात ठेवून दिली आणि तो ड्रेस घातला. खूप सुंदर होता तो. सर्व बायकांनी पण खूप कौतुक केलं त्या ड्रेसचं. मलाही तो खूप आवडला, पण जीव कुठंतरी त्या साडीत गुंतला होता. तुम्ही मला भरभरून सर्वोत्तम तेच दिलंत, मात्र सर्व तुमच्या पसंतीचं. आता मी जेव्हा ऑफिसवरून काम करून थकून येते तेव्हा तुमची उणीव खूप तीव्रतेने जाणवते. तुम्ही ऑफिसवरून घरी येताच दार उघडल्याबरोबर माझ्या कपाळाचं हळूवार चुंबन घेणं हा नियमच होता. ही आठवण सुखावून जाते. त्याचबरोबर मी या वेगानं तुम्हाला कडाडून मिठी नाही मारू शकले ही सलही वाटते. प्रत्येक वेळी माझ्या मनातील तुमची उंच प्रतिमा आड यायची आणि आपल्यात एक अंतर कायम राहायचं. आकाश, एक सोन्याचा पिंजरा आणि एक काळजी घेणारा, खाऊ पिऊ घालणारा मालक, एवढंच माझ्या जीवनाचं ध्येय नाही. मला माझं आकाश हवंय. मला जीवनातला प्रत्येक क्षण भरभरून जगायचे. पावसात चिंब भिजायचे, उन्हं अंगावर झेलायचे, वाऱ्याशी स्पर्धा करायची. तुमची सोबतसुद्धा हवी मला. दूर असले तरी माझे डोळे शोधत असतात तुम्हाला सगळीकडे, माझ्याही नकळत. पण आपण असेच पुढे चालत गेलो असतो तर कदाचित आपल्यातील अंतर वाढत गेलं असतं अजून, आणि आपण एकाच घरात 2 वेगवेगळी बेटं बनून राहिलो असतो. आज आपण एका सुंदर वळणावर. आपले मार्ग वेगळे जरी असले तरी आठवणी सुंदर आहेत. मी जेव्हा तुम्हाला म्हणाले जॉब पुन्हा सुरू करते, काही दिवस मला एकटं राहू द्या, त्यावरही तुम्ही कुठलाच आक्षेप घेतला नाही. का म्हणून विचारलं नाही. मला काहीसुद्धा जाणवू दिलं नाही.
मी तुमच्या मनातील भाव ओळखू शकले नाही याचं कारण आपल्यातील अंतर. आकाश, नातं कसं एकमेकात रुजणारं हवं, धरती आणि पावसासारखं, तरच ते बहरून येईल, नाहीतर कोमेजून जातं. असं खूप दिवसांनी मनातलं बोलले, थोडं हलकं वाटतंय. कळावे. श्रुती. चला, आज ऑफिसला सुट्टी. पत्रही लिहून झाले. बाहेर भटकून यायचं म्हणलं तर हा पाऊस कोसळतोय. आज अमृताची पिंजरच वाचून काढू. श्रुतीनं पुस्तक हातात घेतलं. दारावरची बेल वाजली. एवढ्या पावसात कोण आलंय? दार उघडून पाहते तर आकाश. आकाश, तुम्ही?